एक सिक्रेट वाटण आणि ओल्या हरभऱ्याची भाजी इतकी चवदार होते की कधी दोन भाकरी संपतील हे समजणारच नाही. तर ह्या ओल्या हरभऱ्याची अस्सल गावरान चवीने रस्साभाजी करण्यासाठी मी इथं ओला हरभरा असं सोलून घेतलेला आहे. 125 ग्रॅम हा हरभरा आहे. कढई गरम केली आणि त्या कढईमध्ये आता भाजून घेऊ. हरभरा धुतल्यामुळे त्यात पाणी आहे, थोडंसं कोरडं होईपर्यंत 1 मिनिटभर भाजून घेतलं आणि नंतर 1 चमचा तेल घातलं. तेल घालून बघा हरभऱ्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हा हरभरा परतून घ्यायचा आहे. बघा इथं हरभऱ्याचा कलर बदललेला आहे आणि आता मी गॅस बंद करते. मी 2 ते 3 मिनिट हरभरे असे भाजून घेतले, त्याच्यामुळे या रस्सा भाजीला छान चव येते. आता या हरभऱ्याच्या भाजीला फोडणी देऊ. त्यासाठी मी कढई गरम केली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम केलं. तेल गरम झालं की अर्धा चमचे जिरे घातलं. जिरे चांगलं फुलल्यानंतर एक बारीक कापून घेतलेला कांदा घातला. कांदा आपल्याला चांगला पारदर्शक करायचा आहे. कांद्याला हलकासा सोनेरी कलर यायला लागला की लगेचच आपण इथं तयार केलेलं वाटण घालू. आता या वाटणामध्ये मी लसणाची 1 गड्डी सोलून घेतली आहे, 1 इंच अद्रकचे तुकडे, कोथिंबीर आणि 2 चमचे किसलेलं खोबरं आणि 2 चमचे ही हरभरा जो आपण आता भाजून घेतला तो 2 चमचे हरभरा इथं घालायचा आहे आणि पाणी न घालता मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. हे वाटण कढईमध्ये घातलं की लगेच आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे, नाहीतर ते कढईला खाली तळायला लागू शकतं, कारण याच्यामध्ये हरभरा आपण फिरवलेला आहे. पहा इथे आपल्या या वाटणाला सुद्धा चांगलं तेल सुटलेलं आहे. आता एक बारीक टोमॅटो सुद्धा मी चिरून घालते आणि याला पण आपण 1 मिनिटभर चांगलं परतून घेऊ. आणि आता इथे मी चवीनुसार मीठ घालते आहे. मीठ घातलं की टोमॅटो सुद्धा लगेचच मऊ होतं आणि या वाटणाला सुद्धा छान चव येते. तर बघा अजून थोडंसं आपण परतून घेऊ इथे. आता हे वाटण चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत परत परतून घ्यायचं आहे. आता बघा तेल सुटलेलं आहे. जे काही कढईला चिकटलेलं आहे ते सुद्धा मी या चमच्याने काढून घेतलं. इथे गॅस एकदम कमी केलेला आहे आणि इथं पावडर मसाले घालून घेते. इथं 1 चमचा काळा मसाला घालत आहे, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनिया पावडर आणि एकदम छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे. बघा आणि इथं आता परत आपण मसाले हे सगळे या वाटणामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि हे मसाले जळू नयेत म्हणून मी अगदी 2 चमचे इथं पाणी घालत आहे. पाणी घातलं की मसाले हे आपल्याला थोडे चांगले परतता येतात आणि मसाल्यांचा स्वाद पण चांगला उभारून येतो. 1 मिनिटभर या वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं खमंग हे वाटण चांगलं इथं भाजून घेतलं आणि छान असा सुगंध सुटलेला आहे. आता इथं जे आपण हरभरे भाजून घेतलेले आहेत ते घालून घेते आणि असं हलवून घ्यायचं. आता इथं आपल्याला पाणी घालताना थंड पाणी घालायचं नाही, पाणीसुद्धा आपल्याला गरमच करून घालायचं आहे. या मसाल्यामध्ये सुद्धा हे हरभरे चांगले छान मिक्स केलेले आहेत बघा. आणि आता आपल्याला गरजेनुसार इथं आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी तुम्हाला जसं घट्ट पातळ ठेवायचं आहे त्यानुसार इथं गरम पाणी घाला. आता यामध्ये पाणी घातल्यानंतर परत हलवून बघायचं की आपल्याला किती घट्ट ठेवायचं आहे आणि किती पातळ करायचं आहे, त्यानुसार पाणी इथं मी घातलेलं आहे. आणि ही भाजी मी डब्यासाठी करत आहे त्यामुळे जरा थोडीशी घट्ट ठेवणार आहे. तर आता बघा या भाजीला चांगली उकळी येऊ देऊ. गॅस थोडा मोठा केला आहे आणि भाजीला चांगली मोठी उकळी आली की लगेचच गॅसची फ्लेम ही मी कमी केली आणि कमी गॅसवरच ही रस्सा भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. अगदी 5 मिनिटात हे हरभरे शिजतात. तुम्हाला जर झाकण ठेवायचं असेल तर अर्ध झाकण ठेवू शकता, पण पूर्ण झाकण कधीही या रस्सा भाजीवर ठेवू नका. आता इथे किती छान या रस्सा भाजीला चांगली तरी आलेली आहे, एकदम लाल कलर आलेला आहे. आता मी पाहते की ही हरभरे हे शिजलेले आहेत का आणि हरभरे चांगले मऊ झालेले आहेत बघा. आता इथे आपली ओल्या हरभऱ्यांची ही रस्सा भाजी तयार आहे, जी तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता किंवा घरी जेवणाच्या वेळेस एकदम भाकरीबरोबर चुरूनही खाऊ शकता. एकदम अस्सल गावरान चव आहे. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर एक लाईक करा आणि वर्षास केक्स अँड आर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.